खरेदीसाठी काल संध्याकाळी ठाण्यातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली। यामुळे शहरातील जांभळी नाका, गोखले रोड, नौपाडा, राममारुती रोड आणि स्थानिक परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या संख्या वाढल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। उद्या दसरा सण साजरा होणार आहे, परंतु काल रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडले। शहरातील जांभळी नाका, नौपाडा तसंच स्थानक परिसरात जागोजागी हार आणि फुलं विकणारे बसले होते। कपडे दुकानदारांनीही सवलती जाहीर केल्या असून तसे फलक दुकानाबाहेर लावण्यात आलेत। या सर्वच ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी दिसून आली। यामुळे बाजारपेठ परिसरात वाहतुकीची कोंडी झाली। ठाण्यातील बाजारपेठ या फुलांची मोठी आवक झाली आहे। त्याचबरोबर या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। प्रति किलो मागे झेंडूची फुले 40 रुपये तर शेवंतीची फुलं 80 रुपयांनी महाग झाल्याची माहिती फुल विक्रेत्यांनी दिली आहे। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। बाळकूम येथे 2005 साली माडानं बांधलेल्या इमारतीतील घरांचा ताबा अखेर लॉटरी लागलेल्या 250 कुटुंबियांना मिळालाय। आमदार संजय केळकर यांनी याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ऐन नवरात्र उत्सवात कुटुंबियांना दिवाळीची भेट दिली आहे। 2005 मध्ये बाळकूम येथे म्हाडानं इमारत बांधली होती। या इमारतीतील घरांची लॉटरीही काढण्यात आली होती। यामध्ये 250हून अधिक कुटुंबियांचं नशीब चमकलं होतं। मात्र प्रशासनाचा ढिसाळपणा आणि अटी पूर्ततेचा अभाव यामुळे या कुटुंबियांना या हक्कांच्या घरांपासून वंचित राहावं लागलं होतं। इमारतीतील पार्किंग आणि अन्य अटी शर्तींची पूर्तता करण्यात आली नसल्यानं महापालिकेने या इमारतीस ओसी प्रदान केली नव्हती। गेली 18 वर्षे या कुटुंबियांनी घरांसाठी म्हाडा, महापालिका आणि लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवले होते, मात्र त्यात त्यांना यश आलं नव्हतं। अखेरीस या कुटुंबियांनी आमदार संजय केळकर यांची 5 महिन्यांपूर्वी भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती। केळकर यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेत आवाज उठवला। तसंच म्हाडा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्याही बैठका घेतल्या, तर आयुक्तांची भेट घेऊनही या विषयावर चर्चा केली। या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या इमारतीस ओसी मिळाल्यानं या कुटुंबियांना घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। तब्बल 18 वर्षांनी हक्काची घरं मिळणार असल्यानं कुटुंबियांनी आमदार केळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। आमदार केळकर यांना आम्ही यापूर्वी भेटलो असतो तर आम्हाला कधीच घरं मिळाली असती। केवळ 5 महिन्यात त्यांनी आम्हाला घरं मिळवून दिलीत। आमच्यासाठी ते देवासारखेच धावून आलेत, अशा शब्दात रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। तर काही अटी शर्तींची पूर्तता न झाल्यानं गेली 18 वर्ष ओसी मिळत नसल्याचं केळकर यांनी सांगितलं। यामध्ये अधिकाऱ्यांचा ढिसाळपणाही निष्पन्न झाला होता। अधिवेशनात आवाज उठवून म्हाडा आणि महापालिकेच्या स्तरावर पाठपुरावा करून हे काम मार्गी लागलं। तब्बल 1.5 तासाची प्रतीक्षा संपल्यानं या कुटुंबियांना दिलासा मिळाला, याचं समाधान वाटतं, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। मला अतिशय आनंद वाटतोय आज की या ठिकाणी एक तप आणि एक तपापेक्षा जास्त काळ ही सगळी मंडळी जी आहे 250-300 कुटुंब ही घराची वाट बघून डोळे लावून बसलेली होती। आता हा जो लहान मुलगा दिसतोय याच्या जन्माच्या आधीपासून यांनी बुकिंग केलं होतं, यांची लॉटरी लागली होती। आता याचा जन्म झाला, हा शाळेत जायला लागला, परंतु घर काही मिळालं नव्हतं। त्यामुळे महापालिका असेल, म्हाडा असेल, अन्य निरनिराळी खाती असतील, या सगळ्यांची एकत्रित मोळी बांधणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि आपण माझा हा अनुभव आहे की आपण प्रामाणिकपणे नियत साफ ठेवून जर काम केलं तर यश 100% मिळत असतं। आणि त्यामुळे आज
या लोकांच्याच सहकार्याने यांची सुद्धा टीम जी आहे ती फॉलोअप करण्यामध्ये अतिशय एक्सपर्ट आहे. त्यामुळे त्यांनी देखील माझ्याशी फार उत्तम पाठपुरावा केला आणि या माध्यमातून आज अतिशय चांगला दिवस उजाडला. आता विजयादशमीच्या मुहूर्तावर आता यांना ओळखी पण मिळालेली आहे आणि ही सगळी मंडळी जी आहे ती पुढचं आयुष्य जे आहे ते आपलं या म्हाडाच्या इमारतीमध्ये नव्याने सुरू करायला मोकळी होती. पुढचे जे काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत ते देखील प्रलंबित प्रश्न प्रशासनाच्या डोक्यावर बसून आपण निश्चितपणे सोडवणार आहोत, जेणेकरून त्यांचं विजयादशमीच्या आझाद मैदानावरील सभेसाठी आमचे सगळे कार्यकर्ते तयारी करत आहेत. एका बाजूला सातत्यानं द्वेषाचं राजकारण होते, कोणाला तरी विरोध करायचा, समोरच्या माणसाला आयुष्यातून उठवायचा असा संकल्प केला जातो. परंतु असा संकल्प करून देव यश देत नसतो अशी टीका डॉक्टर नीलम गोरे यांनी ठाकरे गटावर बोलताना केली आहे. टेंभी नाका येथील देवीचं नीलम गोरे यांनी नुकताच दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेत्या मीना कांबळी, आमदार मनीषा कायंदे, माजी नगरसेविका तृषा विश्वासराव आदीही उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी 22 विविध योजना जाहीर केल्यात. या योजना नुसत्या जाहीरच केल्या नाही तर शिवदूतांमार्फत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी संयोजन सुरू केले. संजय राऊत आरोप करतात की आमचा पक्ष ड्रग्सच्या बाजूने आहे का, परंतु आपला त्यांना सवाल आहे की तुमच्याच पक्षातील तो ललित पाटील उभाटातून कधी बाहेर पडला, त्याच्यावर कधी कारवाई केली, तो तुमच्याच पक्षात आहे, परंतु तुम्ही आम्हालाच उलटे प्रश्न करत आहात, असंही त्यांनी सुनावले. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावून ये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात आयोजित रासरंग 2023 या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. क्रीडा एमसीचे ठाणे, आशर ग्रुप आणि खेलो यार यांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मॉडेला मिल्स कंपाऊंड, मुलुंड सर्कल, चेकनाक्याजवळ आयोजित केला आहे. क्रीडा एमसीचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रीडा एमसीएचचे ठाणे सचिव मनीष खंडेलवाल, अजय आशर, सचिन मिराणी, फैयाज विराणी, गौरव शर्मा, भावेश गांधी, महेंद्र जैन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींसह विविध राजकारणी देखील उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतात. क्रीडा एमसीच्या ठाणे आणि आशर ग्रुपनं जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानं सादर केलेल्या 10 रात्रींच्या या उत्सवात रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. काल या उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं.